नमस्कार मित्रांनो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग लगतची जी काही अनधिकृत बांधकामे आहेत, अनऑथोराइज स्ट्रक्चर, सगळे ढाबे वगैरे, यांच्या विरुद्ध अत्यंत कडक भूमिका घेऊन ती तात्काळ दूर करावी आणि जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती दल हे माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी गठीत करावे, अशा अत्यंत कडक सूचना आणि टाइम बाउंड प्रोग्राम असा दिलेला आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. याच्याबद्दल नगरविकास विभागाने एक शासन परिपत्रक जारी केलेलं आहे दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी. या प्रकारचे ते परिपत्रक आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्या जशाच्या तशा इथं नमूद केलेल्या आहेत. आपण थोडं मराठीमध्ये हे थोडंसं समजून घेऊ. तर माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्याकडे सुमोटो रीट याचिका सिव्हिल क्रमांक 9/2015 फलोदी अपघात विरुद्ध भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एक रीट याचिका क्रमांक त्याचा जो आहे 1100/2025 या संदर्भात माननीय न्यायालयाने सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांना अत्यंत कडक शब्दात आणि टाइम बाउंड असे हे निर्देश दिलेले आहेत. काय आहे ते आपण बघू. 10 ऑगस्ट 2026 हे शासन परिपत्रक आहे. या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांनी बैठक घेतली होती 22 जुलै 2026 रोजी. तर यात असं म्हणलेलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांना निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या परिपत्रकानुसार काय निर्देश दिलेले आहेत की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते पहिला जो आहे तो अतिक्रमण प्रतिबंध आणि निष्कासन कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गाधिकार क्षेत्रात म्हणजे राईट ऑफ वे कोणत्याही नवीन ढाबा, खानावळ किंवा व्यावसायिक बांधकामास संचलनास तात्काळ प्रभावाने मनाई आहे. जिल्हा दंडाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या कार्यपद्धती आणि दिनांक 7/8/2025 च्या SOP नुसार म्हणजे मानक कार्यप्रणालीनुसार सर्व नवीन किंवा विद्यमान अनधिकृत बांधकामे 60 दिवसाच्या आत पाडून निष्कासित करावी. पुढची जी सूचना आहे ती परवाना ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC किंवा व्यापार मंजुरी आणि नूतनीकरण याबाबत आहे. कोणताही विभाग, प्राधिकरण किंवा स्थानिक स्वराज्य संस्था NHAI किंवा PWD च्या पूर्व परवानगीशिवाय महामार्ग सुरक्षा क्षेत्रातील कोणत्याही जागेसाठी कोणताही परवाना किंवा ना हरकत प्रमाणपत्र NOC किंवा व्यापार मंजुरी ट्रेड अप्रुव्हल देणार नाही किंवा त्याचे नूतनीकरण किंवा रिन्युअल करणार नाही. अशा जागांसाठी सर्व विद्यमान परवान्यांचा 30 दिवसाच्या आत आढावा घेतला जाईल. पुढची सूचना जी आहे जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती दल गठीत करण्याची निर्देश आहेत. ज्या प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जातो त्या प्रत्येक जिल्ह्यात संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी या आदेशाच्या 15 दिवसाच्या आत संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यात या आदेशाच्या 7 दिवसाच्या आत जिल्हा प्रशासन, पोलीस, NHAI किंवा संबंधित जमीन मालक संस्था जी असेल ती PWD आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती दल गठीत करावे. अतिक्रमण वेळेवर हटवण्याची संयुक्त जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल. हे कृती दल दर 15 दिवसांनी आढावा बैठक घेईल आणि बैठकीचे इतिवृत्त म्हणजे मिनिट्स प्रोसिडिंग आपण ज्याला म्हणतो ते ठेवेल. पुढचं राज्य सरकारांनी IRC म्हणजे इंडियन रोड काँग्रेस मानांकनानुसार
कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यबिंदूपासून 40 मीटर अंतराच्या आत निवासी आणि 75 मीटर अंतराच्या आत व्यावसायिक जमिनीचा वापर बदल करण्यास मनाई करणारी अधिसूचना 60 दिवसाच्या आत जारी करावी. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे त्याच कालावधीत सर्व राज्यांमध्ये एक समान अधिसूचना जारी करण्याची सुविधा उपलब्ध करून देईल. तर शासनाने असं म्हणलेलं आहे परिपत्रकात की माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी या दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या उपरोक्त निर्देशासह माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणी दिलेल्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी करावे. तसेच उपरोक्त निर्देशांचे पालन करीत असताना प्रचलित कायदे, नियम, शासन निर्णय यामधील तरतुदींची तंतोतंत अंमलबजावणी होईल याबाबत संपूर्ण खात्री करावी. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी घ्यावी. तर त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालय हे अतिक्रमणाच्या बाबतीत अत्यंत ठोस आणि कठोर भूमिका घेत आहेत हे आपल्या लक्षात येईल. हा व्हिडिओ इथं संपवू. नमस्ते, धन्यवाद.